श्री गुरुचरित्र खरं तर हा ग्रंथ म्हणजे श्रद्धा आणि संशय यांच्यातला एक अद्भुत संघर्ष आहे. आणि या संघर्षातूनच साक्षात्कार कसा होतो हे आपल्याला अनेक कथांमधून दिसतं. आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत. गोष्ट आहे एका प्रचंड विद्वानाची, ज्याचा अहंकारच त्याच्या भक्तीच्या आड येऊ लागला. आणि मग काय? मग श्रीगुरू स्वतः त्याच्या उद्धारासाठी आले. तर मग पाहूया आजच्या या कथेतून. म्हणजे बघा, कधीकधी आपलंच ज्ञान आपल्या अज्ञानाचं कारण बनतं. ही गोष्ट तशीच आहे. एका अशा व्यक्तीची गोष्ट की ज्याचं प्रचंड ज्ञान, त्याचं ज्ञानच त्याच्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी बांधून बसलं होतं आणि त्याला जे खरं सत्य आहे ते दिसूच देत नव्हतं. तर गोष्ट सुरू होते गाणगापूर जवळच्या एका गावात. गावाचं नाव कुमसी. आणि इथे राहत होते त्रिविक्रम भारती नावाचे एक म्हणू शकतो की अत्यंत मोठे विद्वान तपस्वी. आता त्यांच्या मनात ना भक्तीचा अक्षरशः सागर होता, पण त्याचबरोबर संशयाचं एक भलं मोठं वादळही घोंगावत होतं. म्हणजे त्रिविक्रम भारती हे काही साधेसुधे नव्हते. त्यांची विद्वत्ता आणि त्यांची कठोर साधना सगळीकडे प्रसिद्ध होती. आणि त्यांची भगवान नरसिंहावरची भक्ती, अरे बापरे, इतकी जबरदस्त होती की ते रोज मनानेच, म्हणजे ज्याला आपण मानसोपचार पूजा म्हणतो, त्या पद्धतीने आपल्या देवाची पूजा करायचे. पण मग इथेच त्यांच्या मनात तो संघर्ष सुरू झाला. बघा, एका बाजूला इतकी निस्सीम भक्ती आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या ज्ञानाचा, बुद्धीचा अहंकार. झालं असं की जेव्हा त्यांनी श्रीगुरूंच्या कीर्तीबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की खरा संन्यासी असा पालखीत बसून एवढा लवाजमा घेऊन फिरेल का? नाही, हा नक्कीच कुणीतरी दांभिक म्हणजे ढोंगी असला पाहिजे. आणि आता यातला सगळ्यात सुंदर भाग, श्रीगुरू तर अंतर्ज्ञानी होते. त्यांना आपल्या या भक्ताच्या मनात काय चाललंय हा सगळा गोंधळ अगदी बरोबर कळला होता. आणि म्हणूनच बघा, केवळ त्या एका भक्ताच्या मनातला संशय दूर करायचा म्हणून त्यांनी ठरवलं की आपण स्वतः कुमसीला जायचं. ही काही अशी सहज भेट नव्हती, नाही. हा एक मुद्दाम केलेला प्रवास होता. गाणगापूरच्या राजाने तर एक मोठा समारंभच आयोजित केला. विचार करा, हत्ती, घोडे, सैन्य, वाद्यांचा गजर अशा एकदम राजेशाही थाटात श्रीगुरूंची पालखी निघाली कुमसीच्या दिशेने. जणू काही त्रिविक्रम भारतींच्या मनात जो विचार आला होता ना, त्यालाच थेट उत्तर देण्यासाठी हा सगळा थाट होता. आणि जसजशी ही मिरवणूक कुमसीच्या जवळ येऊ लागली, तसतसं काहीतरी अद्भुत घडणार होतं. एक असा चमत्कार जो त्रिविक्रम भारतींच्या ज्ञानाचा, त्यांच्या तर्काचा अख्खा पायाच मुळापासून हादरवून टाकणार होता. आता बघा, बरोबर त्याच वेळेला त्रिविक्रम भारती आपल्या रोजच्या पूजेला बसले होते, मानसोपचार पूजा. पण त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडत होतं. ते खूप प्रयत्न करत होते, पण त्यांच्या हृदयात, त्यांच्या ध्यानात भगवान नरसिंहाची मूर्ती काही केल्या प्रकटच होत नव्हती. आणि यामुळे ते प्रचंड व्याकुळ झाले, अस्वस्थ झाले. शेवटी त्या अस्वस्थतेतच त्यांनी डोळे उघडले आणि पाहतात तर काय, दूरून एक भला मोठा लवाजमा, एक मिरवणूक त्यांच्या गावाकडेच येत होती. आणि त्याच क्षणी तो साक्षात्कार घडला. तो क्षण ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. त्यांनी पाहिलं, पालखीत श्रीगुरू नव्हते. अरे, ज्या देवाची मूर्ती त्यांच्या हृदयात प्रकट होत नव्हती ना, तेच त्यांचे आराध्य दैवत साक्षात भगवान नरसिंह त्या पालखीत बसले होते. पण थांबा, आश्चर्य इथेच संपलं नाही. त्यांनी जेव्हा त्या मिरवणुकीकडे अजून निरखून पाहिलं, तेव्हा त्यांना काय दिसलं असेल? राजापासून ते अगदी पायदळाच्या शेवटच्या सैनिकापर्यंत प्रत्येक जळ त्यांना श्रीगुरूंच्या रूपात दिसत होता. प्रत्येकाच्या हातात दंड, अंगावर भगवी वस्त्र, जिकडे बघावं तिकडे श्रीगुरूच. त्या एका क्षणात त्रिविक्रम भारतींना अक्षरशः विश्वरूप दर्शन घडलं. त्यांना हे कळून चुकलं की श्रीगुरू ही फक्त एक व्यक्ती नाहीये, तर तेच ते परमतत्व आहे जे या सगळ्या सृष्टीच्या कणाकणात भरलेलं आहे. आता असा थेट अनुभव आल्यावर जो नाकारताच येऊ शकत नाही, काय होणार? त्रिविक्रम भारतींच्या विद्वत्तेचा, त्यांच्या तर्काचा, त्यांच्या ज्ञानाचा तो जो काही अहंकार होता ना, तो पूर्णपणे गळून पडला. ते इतके भारावून गेले की काही विचारू नका. ते धावत सुटले आणि थेट श्रीगुरूंच्या पालखीसमोर जाऊन अक्षरशः लोटांगण घातलं, साष्टांग नमस्कार. त्यांच्या मनातली शंका तर केव्हाच विरघळून गेली होती आणि तिची जागा आता 100% निखळ शरणागतीने घेतली होती. त्यांनी हात जोडले आणि श्रीगुरूंची स्तुती सुरू केली. ते म्हणाले,
स्वामी, केवढी मोठी चूक झाली माझी. मी तुम्हाला एक सामान्य संन्यासी समजत होतो, पण तुम्ही तर साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. तुम्हीच तर या जगाचे गुरु आहात. तुम्हीच त्रैमूर्ती आहात. तेव्हा श्रीगुरूंनी त्यांच्याकडे इतक्या प्रेमळपणे पाहिलं आणि अगदी सहजपणे तोच प्रश्न विचारला जो त्रिविक्रमांच्या मनात इतके दिवस होता. ते म्हणाले, "काय भारती, आता सांगा, आम्ही दांभिक आहोत की खरे?" आणि जेव्हा अहंकार असा पूर्णपणे गळून पडतो ना आणि फक्त शुद्ध शरणागती उरते, तेव्हा गुरुकृपेचा वर्षाव होतोच होतो. चला तर पाहूया पुढे काय घडते ते. त्रिविक्रम भारतींनी एकदम कळवळून प्रार्थना केली. स्वामी, आपण तर साक्षात परब्रह्म आहात. माझ्या या अज्ञानाचा नाश करा, कृपा करा. आणि मग श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्यांना तो आशीर्वाद दिला, तो अंतिम आशीर्वाद ज्यासाठी प्रत्येक साधक आयुष्यभर तळमळत असतो. त्यांनी वचन दिलं की याच जन्मात त्यांना मुक्ती मिळेल. पुन्हा जन्म घेण्याची गरज उरणार नाही. ही कथा म्हणजे एक संपूर्ण आध्यात्मिक प्रवासच आहे. म्हणजे बघा, यातलं सार काय तर हेच की जेव्हा आपण आपल्या बुद्धीच्या, आपल्या तर्काच्या मर्यादा ओळखतो आणि त्या पलीकडे पाहण्याची तयारी ठेवतो, आपला अहंकार बाजूला सारतो, तेव्हाच खऱ्या ज्ञानाचं, खऱ्या कृपेचं दार आपल्यासाठी उघडतं. आणि गंमत म्हणजे या अध्यायाची फलश्रुतीसुद्धा हेच सांगते की जो कोणी ही कथा इतक्या भक्तिभावाने ऐकेल किंवा वाचेल, त्याच्याही मनातले सगळे संशय दूर होतील आणि त्याला श्रीगुरूंच्या कृपेने त्या आत्मिक सुखाचा, त्या शांतीचा अनुभव नक्कीच येईल. शेवटी ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपलं स्वतःचं ज्ञान, आपले विचार, आपण ज्या गोष्टी प्रमाण मानतो ह्याच गोष्टी कधीकधी आपल्यासाठीच एक भिंत बनून तो उभ्या राहत नाहीत ना? एक अशी भिंत जी आपल्याला एका मोठ्या विशाल सत्याला पाहण्यापासून रोखत आहे.